तो मिसयूज ऑफ पॉवर नाही का? तुमच्या कृतीमधून सुद्धा बऱ्याचदा तुम्हाला बॅकलॅश आला. आता मागे तुम्ही महाडला आंदोलन केलं. तर तुम्ही ते आंदोलन करत असताना तुम्ही फोटो फाडला. तर तुम्हाला त्याच्यावरनं बऱ्याच टीकेचं धनी व्हावं लागलं तुम्हाला त्याच्यावरनं. म्हणजे ती असं आहे की म्हणजे उत्साहाच्या बाबतीत बऱ्याच जसं तुम्ही आता म्हटलं की बोललो की मी विचार करत नाही. तसं मग कृती तुम्ही करून जातात विचार म्हणजे ती काय विचार न केलेली कृती होते का? असं आहे की मी ते पोस्टर माझ्या हातात आलं, ते मनुस्मृती लिहिलेलं होतं ते पोस्टर आलं माझ्या हातात. त्याच्या साईडला आंबेडकर साहेबांचा फोटो होता आणि मी ते पोस्टर फाडलं. त्याच्यातला थोडासा पार्ट आंबेडकर साहेबांचा फाडला गेला हे मी नाकबूल केलं नाही. स्टेजवरतीच माझ्या लक्षात आलं, म्हणजे माझ्या लक्षात आणून दिलं गेलं की असं असं झालं. मी स्टेजवरच पूर्ण समाजाची माफी मागितली. समाजाची नाही, ती देशाची माफी मागितली. कारण का आंबेडकर साहेब एका समाजापुरते मर्यादित नाही. हा देश घडवला कोणी? तर गांधी, नेहरू आणि आंबेडकर हे 3 नावं मी कायम घेतो. मला आनंद या गोष्टीचा आहे की दुपारपर्यंत माझ्यावर प्रचंड टीका होत होती. साधारण 9 वाजल्यानंतर दलित समाजाचे महत्वाचे जे इंटेलेक्च्युअल नेते आहेत, दया पवारांची मुलगी फारुदा प्रज्ञा पवार, ह्यांनी सगळ्यांनी लिहिलं की जितेंद्र हे जाणून बुजून करू शकत नाही. त्याचा परिणाम काय झाला तर सकाळी 8 वाजतापर्यंत पूर्ण सोशल मीडियावरती सुरू झालं, ठीक आहे जितेंद्रकडनं चुकी झाली, चला तुम्ही मनुस्मृतीबद्दल बोला. ते झालं होतं मनुस्मृतीवरनं. 135 वर्षानंतर कोणीतरी गेला होता मनुस्मृती जाळायला. आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, त्याच्यानंतर मी जाळली. कारण ती जाळण्यासाठीच आहे. बाबासाहेबांनी राख केलेली. ते पुस्तक बनवलं परत म्हणजे याच सरकारने पुस्तक बनवलं ना आणि श्लोक आणणार होते. त्याच्यातली मजेची गोष्ट आहे की दलित प्रचंड वैतागले जितेंद्रवर. आपण याचा फायदा घेऊन वातावरण तयार करूया असं बीजेपीने ठरवलं. म्हणून बीजेपीने बैठक घेतली, अनाऊन्स केलं बावनकुळेंनी की जितेंद्र आव्हाडांचे पुतळे अख्ख्या महाराष्ट्रात जाळणार. त्यांना वाटलं दलित रस्त्यावर येतील. माझा जो स्टँड राहिला आहे, मी आयुष्यभर भाषण संपवताना जे जय भीम म्हणतो, मी मनातनं आंबेडकर आहे. मी माणूस म्हणून जगतो त्याचं खरं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. नाही तर तुला आणि मला माणूस म्हणून जगताच आलं नसतं. म्हणजे तू पण त्याच्यात आहेस, मी पण त्याच्यात आहेस. त्याला बाप मानावंच लागेल ना आपल्याला. आणि मी त्यांना बाप मानतो हे संपूर्ण समाजाला माहिती आहे. मी काही लपून काही करत नाही. मी काही दलित नाही आहे. पण जेवढं ओबीसी समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलं, ज्याच्यामुळे ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं, ज्याच्यामुळे त्यांचं शिक्षण झालं, त्यांचा प्रोग्रेस झाला, तो ओबीसी समाजाचा खरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. हा सगळा पूर्ण पिंडच बदलला राजकारणाचा. क्रिटिसिझम 100% 100% तुम्ही